एक धाडसी पत्रकार, सिद्धहस्त लेखक व हरहुन्नरी व्यक्तिमत्व लाभलेले श्री रवी उपाख्य राजू गुळकरी यांची फेसबुक वॉल हे सोशल मीडियावरील माझं सगळ्यात आवडतं ठिकाण आहे. याच फेसबुक वॉलवरील मला भावलेला एक लेख आज प्रसारित करत आहे. या लेखाचं भाववाचन माझे अभिन्न मित्र प्रसन्न चितळे यांच्या स्नुषेनं अंजलीनं सादर केलेलं आहे. आपल्या प्रतिक्रियांचं हार्दिक स्वागत आहे व प्रतिसादाची आतुरतेनं प्रतीक्षा आहे. धन्यवाद. द ग्रेट पूजा आंबुलकर या भिंतीवर एक प्रोफाईल इमेज चिकटवली आहे. ही इमेज आहे नागपूरकर कन्येची. या कन्येचं नाव आहे पूजा आंबुलकर. पूजाचं सगळं बालपण नागपुरात गेलं. आई आजीच्या मुखातून गोष्टी ऐकत ती घडली आणि गोष्ट ऐकत ते सांगण्याचं ऑडिओ व्हिज्युअल स्किल तिचं प्रोफेशन बनलं. 65वी कला असलेल्या जाहिरातीच्या क्षेत्रात तिनं क्रिएटिव्ह डायरेक्टर या नात्यानं जम बसवला आणि तिनं तिचं नाव दिगंत केलं. तिचे पिताश्री दत्तात्रय आंबुलकर. चारूदादा या जवळच्या नावानं ओळखले जाणारे हे महाशय ह्युमन रिसोर्स अर्थात HR आणि पत्रकारितेच्या क्षेत्रातलं दादा नाव. पित्याच्या सहवासात पूजातला सृजनशील दिग्दर्शक घडला. याकरिता तिनं तिच्या बाबांची निखळ पत्रकारिता नव्हे तर जाहिरातीचं क्षेत्र निवडलं. कल्पनातीत कल्पनाशक्ती, व्हिज्युअलायझेशनची दृष्टी, अमर्याद शब्द सामर्थ्य, थिंक बियॉन्ड इमॅजिनेशन सेन्स, अचाट आणि अफाट प्रयोगशीलतेबरोबर क्रिएटिव्ह कामाकरता दिवस रात्र एक करण्याची तयारी या बळावर पूजानं आता देशाकरिता भूषणावह अशी मातब्बर संधी मिळवली आहे. ही संधी आहे फ्रान्समध्ये कॅन्स लॉयन्स लीडरशिप प्रोग्राम अंतर्गत आयोजित CB कोहोर्ट परिषदेत सहभागी होण्याची. या परिषदेकरिता जगभरातून 20 विदुषींची निवड करण्यात आली आहे. देशवासियांकरता अभिमानाची बाब ही की निवड करण्यात आलेल्या 20 मुलींमध्ये 4 भारतीय मुली आहेत. या 4 मध्ये पूजाचा क्रमांक आहे. पूजाचं मूळ नागपूर, तिचा DNA मराठी आणि म्हणूनच पूजाची निवड प्रत्येक मराठी मनाकरिता अभिमानाची बाब आहे. पूजा सध्या ॲक्सेंचर कंपनीत क्रिएटिव्ह डायरेक्टर पदावर कार्यरत आहे. फ्रान्समध्ये आयोजित कान्स प्रतियोगितेत पूजा आंबुलकर निर्मित ग्रूमिंग नेक्स्ट जनरेशन ऑफ मॅन या थीमवर कृपानं जिलेट ब्लेड करिता शॉर्टेड फिल्मला स्पर्धेतलं 2ऱ्या क्रमांकाचं सिल्वर मेडल मिळालं होतं. ही स्पर्धा जागतिक पातळीवरची होती आणि अशा प्रकारच्या स्पर्धेत भारतानं हा अशा प्रकारचा बहुमान पहिल्यांदाच मिळवला होता. ही शॉर्टेड फिल्म मी पहिल्याच कमेंटमध्ये चिकटवली आहे, ती जरूर बघा. ही ॲड फिल्म सत्य घटनेवर आधारित आहे. उत्तर प्रदेशातील बनवारी टोला या गावात बार्बर शॉप चालवणारा एक व्यावसायिक पॅरालिसिसने अधू होतो. त्याचा व्यवसाय ठप्प होतो. त्याची मुलगी नाव्याचा वस्त्रा हाती घेत वडिलांचा व्यवसाय पुनश्च हरिओम म्हणत सुरू करते. खरं तर नाव्याच्या व्यवसायात पुरुषांची मक्तेदारी. हा व्यवसाय महिला करू शकतात असा साधा विचारही आजही आपल्या मनाला शिवत नाही. पण वस्त्राला कुठं कळतं की वस्त्रा पुरुष चालवतोय की महिला? याच विषयावर पूजानं जिलेट ब्लेड करिता ही ॲड फिल्म करताना स्त्री पुरुष समानतेचा संदेश तर दिलाच, शिवाय ग्रूमिंग नेक्स्ट जनरेशन ऑफ मॅन ही आवश्यकताही अधोरेखित केली. जागतिक पटलावर ऑडिओ व्हिज्युअल मीडिया आता पहिल्या क्रमांकाचा क्रिएटिव्ह व्यवसाय म्हणून समोर आलाय. निर्मिती अर्थात क्रिएशन किंवा सृजन हे काम सोपं नाही. अत्यल्प शब्दसमुच्चयाचा वापर करत नेमक्या व्हिज्युअल्स आणि बाईट्सच्या आधारावर साधारण 120 ते 150 सेकंदात निर्मिती साधणं हे सोपं काम नाही. अशा निर्मितीकरिता जातिवंत सृजनवत्तेपण हाच रक्तरंग असावा लागतो. पूजाचा DNA हाच आहे. आता पुन्हा एकदा ही प्रतिभाशाली विदुषी CB सी इट बी इट कोहोर्ट वुमन लीडरशिप प्रोग्राममध्ये भारताची ध्वजा दिगंत करण्यासाठी 14 जून रोजी प्रस्थान ठेवते आहे. या स्पर्धेतील यशाकरिता पूजाला मनःपूर्वक शुभेच्छा. मुली, तुझं सारं मनोवांछित पूर्ण होऊ दे आणि भारताच्या शिरपेचात आणखीन एक सृजनाचा मोरपीस दिमाखानं दिसू दे. हीच श्रीदत्त महाराजांच्या चरणी प्रार्थना. श्री गुरुदेव दत्त. निसर्ग दत्त.
आपला रवी गुळकरी.